थेट जाणार आहोत कोल्हापुरात, कारण बिंदू चौकात आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केलेली होती, धमकी दिलेली होती। त्या विरोधात हे आंदोलन सुरू झालंय। याचंच कारण पूर्वी आम्ही स्पष्ट केलेलं आहे। ॲडिशनल एसपी यांना आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की प्रशांत आंबी यांना 22 तारखेला रात्री 12:52 धमकी देणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अपमानास्पद शब्द वापरणारा स्वातंत्र्य सैनिक आणि या देशातल्या संविधानासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं असेल मोहित पानसरे यांच्यावरती देखील अपशब्द बोलणारा याच्या विरोधात आपण एक तक्रार दिली आणि तक्रारीमध्ये आपण आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, कार्यकर्ते आक्रमक झालेत। होय, अगदी बरोबर आहे। कारण बिंदू चौकामध्ये हे आंदोलन होते आणि या आंदोलनाला पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त लावलेला आहे। कारण या ठिकाणी गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करणार अशा पद्धतीचा इशारा दिला। त्यामुळं खूप मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ते देखील या ठिकाणी बिंदू चौकामध्ये एकत्र जमलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे, कारण या ठिकाणी इशारा दिला पुतळा दहन केलं जाणार आहे। मात्र पोलिसांनी कुठल्याही पुतळा दहनासाठी परवानगी दिलेली नाही। जर या ठिकाणी पुतळा दहन केला तर गुन्हे दाखल करू अशा पद्धतीचा इशारा देखील पोलिसांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या आंदोलकांची आता मागणी नेमकी काय आहे? संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झाले। कारण संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये मागणी केली, त्यावेळी आमदार रोहित पवार या ठिकाणी आले होते। मात्र अदखलपात्र गुन्हा आहे तो पोलिसांनी दाखल केला। त्याच्यानंतर अपर पोलीस अधीक्षक यांची देखील भेट घेतली, मात्र अदखलपात्र गुन्हा आहे तोच दाखल करून घेतला। त्यामुळे आक्रमक झालेले डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आता या ठिकाणी आंदोलनावरती ठाम आहेत। कारण पोलिसांनी जवळपास पुतळा देखील या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्कीच, आणि त्यामुळे आता या आंदोलकांची मागणी पूर्ण होते का आणि दखलपात्र गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विजय, तुमच्याकडून या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।